आता खऱ्या अर्थानं प्रचाराला जोर येणार आहे आणि आता लवकरात लवकर उमेदवारी सुद्धा जाहीर करावी लागणार आहे, कारण आता दिवस स्पष्ट झालेले आहेत किती काळ तुम्हाला मिळणार आहे. आपण याबद्दल बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे मुख्य कार्यकारी संपादक तुळशीदासजी भोईटे, त्याचप्रमाणे हेमलता पाटील काँग्रेसची भूमिका मांडतील, उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बोलायला आपल्यासोबत असतील आणि विश्वास पाठक भाजपतर्फे. सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा आपण तुळशीदास भोईटेंपासून सुरुवात करूयात. भोईटेजी, पहिलं इम्प्रेशन या 7 टप्प्यांबद्दल, महाराष्ट्रातल्या 5 टप्प्यांबद्दल. भोईटेजी, महाराष्ट्रात विदर्भाकडून जी सुरुवात होते, मला असं वाटतं की थोडंसं या फेज वाईज जे होतात, टप्प्यानुसार ज्या निवडणुका होतात, मतदान होतं, त्यातलं महत्त्वाचं राजकीय पक्षांचं जी रणनीती असते, एकंदरीत प्रचाराचं जे नियोजन असतं प्रसन्न, त्यासाठी त्यांचं नियोजन जर आपण पाहिलं, विदर्भ 2019 लोकसभेपर्यंत भाजपचा गड होता, बालेकिल्ला. विधानसभेत काहीसं चित्र बदललं, त्यात ओबीसी फॅक्टर आला. त्यातला मुद्दा असा आहे की भाजप विदर्भानंतर स्वाभाविकरित्या आपलं एकंदरीत बळ जे आहे ते उर्वरित टप्प्यांकडे वळवत जाईल. त्यातला शेवटचा टप्पा जो मुंबईचा, आता शिवाजी सुद्धा बोलला की तसं काही फार मुंबईत सुरक्षेचं काही डोक्याला ताप असतो का, तर नाही. पालघर सुद्धा, इतर ठाणे सुद्धा. परंतु हा टप्पा हा तो टप्पा आहे की जिथं मुंबईतल्या 6, ठाण्यातल्या 3, 9, पालघर 10 अशा जागांचा, म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ 1.5 जागांचा या MMRD रिजनमधला निकालाचं हे त्या दिवशी ठरणार आहे त्या टप्प्यामध्ये. त्यामुळे स्वाभाविकरित्या भाजपाला शेवटच्या टप्प्यात इकडं बळ, तसंच इतर पक्षांच्या बाबतीत सुद्धा आहे. मात्र भाजपाला लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा ब्रँड मोदी वापरण्यासाठी या 5ही टप्प्यांमध्ये जर आपण विचार केला तर या 5ही टप्प्यांमध्ये त्यांना मोदींच्या प्रचार सभा घेणं, एकेका टप्प्याचा विचार केला आणि त्यातही MMRD रिजनमध्ये 10 जागांवर संपूर्ण बळ ओतणं हे शक्य होणार आहे. अर्थात हाच ब्रँड ठाकरे, ब्रँड पवार यांच्यासाठी सुद्धा, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी सुद्धा ते एक वेगळं नियोजन करावं लागणार आहे. आपण हाच मुद्दा घेऊन आपल्या पाहुण्यांकडे जाऊयात. मी सगळ्यात आधी जाईन विश्वास पाठक यांच्याकडे, भाजपतर्फे भूमिका मांडण्यासाठी त्यांचे मुख्य प्रवक्ते. विश्वास पाठकजी, इतक्या टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत, 4 जूनला त्याचा निकाल लागणार आहे. बाकीचं मत तर तुम्ही व्यक्त करा, जे काही प्रश्न निवडणूक आयोगानं सुद्धा विचारण्यात आले. पण सगळ्यात आधी अखेर आपल्या पाहुण्यांपर्यंत पोहोचायला काही अडचण येते. पुन्हा एकदा आपण स्टुडिओमध्ये जाऊयात. भोईटेजी, या पार्श्वभूमीवरती आता सगळ्यात पहिल्यांदा आव्हान असणार आहे ते महाविकास आघाडी इंडिया आघाडी समोर, कारण महायुती तरी किमान महाराष्ट्रातली जाहीर आहे. इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातली महाविकास आघाडी यांची उमेदवारी सुद्धा जाहीर होत नाही. प्रश्न तोच पडलाय, कारण इतके दिवस एक प्रकारे असं दाखवलं जात होतं की महायुतीच्या विरोधात किंवा देशभरातल्या NDA विरोधात इंडिया आघाडी कशी सक्षमतेनं उभी टाकते. मात्र आपण पाहिलं पश्चिम बंगालमध्ये सर्व जागा जाहीर होऊन गेल्या तृणमूलकडून. इतर राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळं दिसतं. तामिळनाडू अपवाद ठरला की तिथं द्रमुकनं काँग्रेसला उदारपणे आपल्यासोबत घेतलेला आहे. हा शब्द मुद्दामून वापरतो मी, कारण अनेकदा प्रादेशिक पक्षांना काँग्रेसचाही तेवढा धोका वाटत असतो. मात्र तामिळनाडू अपवाद ठरलं. मुद्दा आता यातला महत्त्वाचा असा आहे की महाराष्ट्रात महायुतीला झालंय तरी काय. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरच्या दुसऱ्या टप्प्यातले जे उमेदवार जाहीर झाले त्यात महाराष्ट्रातले 20 जाहीर झाले ना. मात्र अजूनही उद्धव ठाकरेंचा अपवाद वगळला. ते जिथं जातात तिकडे, जसं धाराशिवला त्यांनी ओमराजे जाहीर करून टाकलं, आपल्याकडे अरविंद सावंत दक्षिण मुंबईत जाहीर करून टाकलं. असे काही अपवाद वगळले आपण तर प्रत्यक्षात महाआघाडीच्या पक्षांकडून म्हणावं तसं अजूनही या बाबतीत आघाडी घेतलेली दिसत नाहीये. आणि ही गोष्ट नक्कीच महाआघाडी समर्थक जे आहेत त्यांच्यासाठी चिंतेचा भाग आहे, कारण उमेदवार ठरत नाहीयेत. लोकांसमोर जाताना त्यातही पुन्हा वंचितचा घटक, ज्याला अगदी वाढवून सांगितलं जात होतं कसं ठाकरेंचं आणि आंबेडकरांचं जुळलंय आता, परंतु त्यांनीच प्रश्न विचारला नंतरच्या टप्प्यात की ठाकरेंनी लिहून द्यावं, शिवसेनेला लिहून द्यावं ठाकरेंच्या की आम्ही मोदींकडे जाणारच नाही. त्यामुळे तिकडेही मिठाचा खडा पडल्यासारखं वाटलं. आताही सध्या तरी महाआघाडीतील जे मूळ पक्ष आहेत, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, या तिघांचेही धोरण प्रकाश आंबेडकरांविषयी, वंचित विषयी काही बोलायचं नाही. या उलट वंचित कडून
आघाडीवर आक्रमकतेनं चढाईची आघाडी घेतली जाते. हो. हे चिंताजनकच आहे त्यांच्या. एक्झॅक्टली. भोईटे सर, आपण गेस्टकडे जाणारच आहोत. मात्र या प्रकारे आता हे शेड्यूल जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांवरती दबाव असणार आहे की तुम्हाला आता उमेदवारी जाहीर करायची आहे, जी काही सीट शेअरिंगची गणित आहे ती लवकर बनवायची आहेत. जे छोटे पक्ष आहेत, मग ते युतीत महायुतीतले असो नाही तर आघाडीतले असो, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे असो, अजितदादा असो, किंवा इथे मग शरद पवार असो किंवा उद्धव ठाकरे असो, या काँग्रेससाठी सुद्धा एका अर्थानं आता त्यांच्यासाठी धावपळ जरा वेगानं करावी लागणार आहे त्यांना. खूपच वेगानं. आता तिथेही गंमतच आहे तशी की महायुतीच्या पक्षांमध्ये जे महायुतीतील पक्ष, प्रमुख पक्ष 3, त्यांच्यात भाजप सर्वात मोठा वाटेकरी असणार हे स्वाभाविक होतं. मात्र सर्वात त्यातली राजकीय दृष्ट्या कोंडी झालेली दिसते मला ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची. दीपक केसरकर आपल्या ओपन फोरम मध्ये बोलताना जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही तिकडे बोललात की योग्य वाटा मिळत नाही, घाटा होतोय, म्हणून त्या काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून तुम्ही भाजपकडे आलात. इथं तर तुमचे जेवढे खासदार आहे तेवढे सुद्धा तुम्हाला मिळत नाहीयेत. कमीत कमी डबल डिजिट 2 आकडी मिळाव्या जागा. आता असे प्रयत्न सुरू आहेत. त्यातही पुन्हा अडचण अशी आहे प्रसन्न, तुम्हालाही माहित आहे की तुम्ही महाराष्ट्र फिरून आलेलात खरं तर लोकसभेच्या मुद्द्यासाठी. मुद्दा लोकसभेचा तुम्ही थेट लोकांशी जुळवलात आपलं नातं. त्यात लोकांनी तुमच्याकडे मतं मांडलीत. त्यात तुमच्या लक्षात महाराष्ट्र आलेला आहे. घडतंय असं की हे जे पक्ष आहेत या पक्षांना ज्या आधारावर ते या आपल्या समर्थकांना इकडे घेऊन आले, ते खासदार आमदार, त्या सर्वांच्या छातीत धस व्हावा. सर, थोडंसं तुम्हाला थांबवतोय. आपल्यासोबत आपले पाहुणे सुद्धा आहेत, विश्वास पाठक आणि हेमलता पाटील. माझा दोघांना एक कॉमन प्रश्न आहे. अनेकदा वार्षिक परीक्षेच्या वेळी गणित आणि अवघड पेपर जेव्हा जरा शेवटी असले आणि मध्ये 2 दिवसाची सुट्टी कुठेतरी धरून आली तर जसं बरं वाटतं, तसं तुमचं झालंय. ऐस पैस प्रचाराला आता वेळ मिळणार आहे. विश्वासजी, तुमच्यापासून. मला आवाज नाही येत. हॅलो विश्वासजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हां, मला प्रसन्नजींचा आवाज येत नाही. मी विश्वासजी येतो तुमच्याकडे. हेमलताजी, माझा आवाज तुम्हाला ऐकायला आला असेल तर हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे. मिळालेला हा प्रचाराच्या दृष्टीने भरपूर वेळ मिळाला, याचा फायदा होईल इंडिया आघाडीला, काँग्रेसला? नाही, फायदा तर नक्की होईल, पण हे इतकं खूप लांबवलेलं असं सगळं ही निवडणूक वाटतेय आणि हे इतके टप्पे आणि ज्या पद्धतीने सगळं फ्रेम केलेलं आहे, मला असं वाटतंय की पंतप्रधानांनी ग्रामपंचायत लेवलला जाऊन पण प्रचार सभा घेतल्या पाहिजे. त्यासाठी हे नियोजन असावं अशी शक्यता वाटते. आपण फ्रेमिंग बघा, विदर्भ घेतला, मराठवाडा घेतला, कोकण घेतला, पश्चिम महाराष्ट्र घेतला आणि मग उत्तर महाराष्ट्र घेतला आणि सगळ्यात शेवटी मुंबई घेतलं. म्हणजे अवघड प्रश्न भारतीय जनता पक्षाला नंतर सोडवण्यासाठी आधीच्या सगळ्या प्रचाराचा फायदा करून घ्यायला पंतप्रधान थोडेसे मोकळे झाले की मग ते प्रत्येक मतदारसंघात जाण्याच्या दृष्टीने. तर हे संपूर्ण मला असं वाटतं की फ्रेमिंग करून हे सगळं ठरलेलं आहे की कधी कुठल्या भागातल्या निवडणुका घ्यायच्या आणि पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला जे सोयीस्कर होईल ज्या पद्धतीने त्या पद्धतीने हे सगळं फ्रेमिंग केलंय असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, विश्वास पाठकजी, तुम्हाला माझा आवाज पोहोचत असेल तर परत प्रश्न विचारतो. ज्या प्रकारे 7 टप्प्यांमध्ये देशात, महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये होतंय, मुंबई सगळ्यात शेवटच्या टप्प्यात आहे. वार्षिक परीक्षेला आपल्याला आठवत असेल जसं अवघड विषय सगळ्यात शेवटी आले की जे एक समाधान असतं, मध्ये 2-3 दिवसाची सुट्टी पण मिळालेली असते, तसं समाधान सगळ्यांना मिळालेलं आहे. यावेळी प्रचाराला जरा जास्त वेळ मिळाला तुम्हाला? बघा प्रसन्नजी, परीक्षा किती अवघड असली तरी त्या दृष्टीने आमची तयारी ही सुरूच असते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या शेड्यूलचा फरक पडत नाही. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका ठरतात तेव्हा साधारणतः एप्रिल 15ला निवडणुका सुरू व्हायच्या. यावेळेस त्या 19ला सुरू होतात. विदर्भामध्ये ऊन अतिशय जास्त असतं, त्यामुळे आधी विदर्भातला टप्पा होत असतो असं मला तरी माझा अनुभव आहे. त्यामुळे खूप त्याच्यामध्ये न जाता भारतीय जनता पक्ष हा तसाच इलेक्शनसाठी तयार आहे. आम्ही 2019च्या इलेक्शन जिंकल्यानंतर लागली दुसऱ्यापासून 50 प्रमुख, बूथ प्रमुख, ग्राम पातळीवर, सर्व पातळीवर आमची कामं सुरू झालेली आहे. आज आमच्या 20 जणांच्या नावांची घोषणा इलेक्शन कमिशनच्या शेड्यूल डिक्लेअर व्हायच्या आधीच झालेली आहे. हे 20चे 20 उमेदवार कसे निवडून देतील या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. बाकीचे उमेदवार आम्ही लागलीच करू. त्यामुळे आम्हाला जास्त वेळ मिळेल, त्याला कमी वेळ. बघा हे कसं आहे, हा सगळ्यांना इक्वल वेळ आहे. ठीक आहे. मी आणखी काही प्रश्न मी वैभव नाईक यांच्याकडे सुद्धा जातो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आपल्यासोबत आहेत. वैभवजी, या निवडणुकीच्या शेड्यूल नंतर माझा बेसिक तुम्हाला प्रश्न असणार आहे. महाविकास आघाडी आणि खरं तर महायुतीला सुद्धा उमेदवारी अजून जाहीर होत नाही. भाजपने किमान पहिली लिस्ट तरी जाहीर केली, महाराष्ट्रातली काही नावं तरी जाहीर केली. महाविकास आघाडी काय करते?
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत असताना उद्धवजींनी अनेक उमेदवार जे स्टँडिंग उमेदवार होते, ज्यांना उद्धवजींनी काम करायचं आहे तसे उमेदवार आता काम करायला सुरुवात झालेली आहे. फक्त आपली ऑफिशियल ज्यावेळी डिक्लेअर होईल लिस्ट तेव्हा सगळेच उमेदवार एकत्र डिक्लेअर होतील. परंतु या निवडणुका हे 7 टप्प्यामध्ये का घेण्यात आल्या आहेत? खरं तर गेल्या वर्षी 5 टप्प्यामध्ये घेण्यात आल्या म्हणून यावर्षी 7 टप्प्यामध्ये घेण्यात आल्यात की काय असा प्रश्न जर आपण विचारला तर आपण बघतो की दरवर्षी आपण वेगळ्या सांगतो की सगळ्या क्षेत्रामध्ये भारताने प्रगती केली आहे. निवडणूक सुद्धा आपण एकाच दिवशी किंवा एकाच वेळी तुम्ही सुचवू काय पाहताय? तुम्ही सुचवू काय पाहताय ते स्पष्ट सांगा. वैभव नाईकजी, तुम्ही यातून काय सुचवू पाहताय? काय तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या निवडणुका 7 टप्प्यात घेण्याऐवजी 2-3 टप्प्यात घेतल्या पाहिजे होत्या. आता ह्या 7 टप्प्यात घेतल्यामुळे आपण पाहिलं असेल की केंद्रात, राज्यात अनेक ठिकाणी भाजपचं सरकार आहे. एका ठिकाणची निवडणूक झाली आणि भाजपची यंत्रणा सगळीकडे केवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या इलेक्ट्रिक बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला कळली असेल ती कशी यंत्रणा वापरतील म्हणून. आणि त्यामुळे ते एका राज्यातली निवडणूक झाली की सगळे मंत्री, सगळे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात. आज दुसऱ्या राज्यातली निवडणूक झाली की तिसऱ्या राज्यात. म्हणजे सगळी निवडणूक यंत्रणा ते एकेका राज्यात, एकेका विभागात, म्हणजे विदर्भात झाली, मराठवाड्यात झाली, उत्तर प्रदेशमध्ये झाली, ज्या निवडणुका होतील त्या टप्प्यात ते निवडणुकीची यंत्रणा राबवणार आहेत. आणि त्यामुळे ही निवडणूक पार्शियल राहणार नाही म्हणून 2-3 टप्प्यात निवडणूक. मोठा दावा केलेला, मोठा मुद्दा मांडलेला आहे. विश्वास पाठकांना विचारूयात. निवडणूक निष्पक्ष राहणार नाही आणि या विस्तारित 7 टप्प्यांचा सर्वाधिक फायदा भाजपला आणि त्याच्या प्रचार यंत्रणेला मिळेल असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे. सुरुवातीलाच गायले असे दिसत आहे, गाळत पडलेले आहेत. बघा, यांचा हा जो प्रश्न आहे याची व्यवस्था आम्ही ऑलरेडी करतोय. आपले माजी राष्ट्रपती कोविंद साहेबांचा आता रिपोर्ट सबमिट झालेला आहे. 1 नेशन 1 इलेक्शन, विधानसभा आणि लोकसभा एकत्र हे 2000ची आमची तयारी, 2029ची तयारी सुरू झालेली आहे. तेव्हा फक्त यांनी रडगाणे गाव नये, तेव्हा त्यांनी समोर यावं. आमची तयारी एकाच वेळी इलेक्शन व्हावे म्हणून. आता हे 5 टप्प्यामध्ये किंवा 7 टप्प्यामध्ये का होत असेल तर बघा, आज आपण जवळजवळ 100 कोटी आपले मतदार आहेत. 100 कोटीपैकी 75 लाख मतदार हे प्रौढ आहेत, 21 कोटी मतदार हे तरुण आहे. आता एवढ्या महाकाय देशामध्ये 7 टप्प्यामध्ये जर निवडणुका घ्याव्या लागत असतील तर ते घेतल्या जातात. 55 लाख ईव्हीएम मशीनची याच्यामध्ये मुवमेंट आहे. त्यामुळे या जेवढ्या निष्पक्ष होतील तेवढं जास्त चांगलं. त्याच्यामुळे बीजेपीच्या लाभाचा फायदा काय? जर बीजेपीला 7 टप्प्याचा वेळ मिळत असेल तर तुम्हाला थोडा वेळ मिळतोय. मुळामध्ये तुम्ही 8 दिवसाच्या वर तुमच्याकडे रिसोर्सेसच नाही वापरण्यासाठी, तुमच्याकडे नेतेच नाही भाषण देण्यासाठी. त्यामुळे हे रडगाणे तुम्ही आतापासून गाताय. ठीक आहे. मी आपल्यासोबत आता उमेश पाटील सुद्धा जॉईन होत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी वैटेजी, फक्त भाजपला जो आता दावा करण्यात आला वैभव नायकांकडनं, त्या अर्थानं त्यांनी म्हटलेलं की वेळ सगळ्यांनाच मिळणार आहे. मुद्दा तोच आहे. खरं तर वैभव नाईक यांनी जी भीती व्यक्त केली, मगाशी जे म्हणालो की सर्वात मोठा ब्रँड नरेंद्र मोदी यांना प्रत्येक भागात फिरवण्याची संधी भाजपाला लाभणार आहे. अर्थात जर नियोजन व्यवस्थित केलं, आणि तिकडेच खरा कळीचा मुद्दा आहे प्रसन्न, की नियोजनात भाजपाच्या विरोधातील पक्ष याचा फायदा घेणार का? एका अर्थी विश्वास पाठक बरोबर बोलले की 7 टप्पे त्यांच्याकडे सुद्धा आहेत. परंतु भाजपा ज्या पद्धतीनं या राज्यातील मुख्यमंत्री, या राज्यातील संपूर्ण मंत्रिमंडळ त्या राज्यात फिरवतं की थोडंसं मी तुम्हाला मुंबईचं उदाहरण देतो. मुंबईतील काही लोकसभा मतदारसंघ, एक त्यातला आहे दक्षिण मुंबई, दुसरा आहे त्यातला उत्तर मुंबई, या 2 मतदारसंघामध्ये प्रसन्न राजस्थानी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. भाजपा काय करतं? राजस्थान मधले, आता तिथं मंत्रिमंडळ म्हणून, त्यात आधी नेते, विरोधी पक्षनेते वगैरे आणले जायचे गेल्या 5 वर्षात. आता तिकडे ते मंत्री आणणार, मुख्यमंत्री येणार, ते प्रचार करणार, अगदी पॉकेट निवडतात. त्यांचं डेटा मॅनेजमेंट, त्यांचं डेटा मायनिंग, त्यांचं डेटा अनालिसिस, याचा मुकाबला आता या विरोधकांना करावा लागणार आहे. त्यांनी त्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की बाबा इकडे आपलं मंत्रिमंडळ हिमाचलचे कुठे वोटर आहेत का? नवी मुंबईतल्या म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे तसं यांना हे हुडकून काढून त्या पद्धतीनं मायक्रो मॅनेजमेंट प्रचारात सुद्धा आणावं लागेल. तो जो कनेक्ट जुळतो तो कनेक्ट जुळवावा लागेल. मी जातोय आता उमेश पाटील यांच्याकडे. उमेशजी, शेड्यूल तर सगळं आपल्या समोर आहे. माझा प्रश्न जसा मी मगाशी महायुतीला विचारला, मी महायुतीतला घटक पक्ष म्हणून तुम्हाला विचारतो. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत.
महायुती असो नाही तर महाआघाडी असो, लोकांमध्ये संताप वाढवत लागलेला आहे. साताऱ्यातून तर बातमी येते, उदयनराजेंचे समर्थक म्हणतात अपक्ष म्हणून जाहीर करावं राजेंनी. तर या सगळ्यासाठीची आता टाइम टेबल आणखी म्हणजे तुमच्यासाठीचा तो टाइम बॉम्ब उमेदवारी जाहीर करायचा अलार्म म्हणावा लागेल, तो आता अधिक वेगवान झालेला आहे. काय सांगाल? निश्चितपणे सर्वांना अपेक्षा आहेत की लवकरात लवकर उमेदवार जाहीर केले जावे आणि माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त उद्यापर्यंत उमेदवार जे आहेत ते जाहीर होतील. आजच ती प्रक्रिया सगळी पार पडेल. कदाचित तुम्हाला रात्रीमध्ये उशिरा देखील उमेदवारीच्या निश्चितीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी स्पष्टता येऊन जाईल. कारण आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता वाट पाहण्याची काही किंवा अजून वेगळी चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. जवळपास अंतिम निर्णय प्रक्रियेच्या टप्प्यावर आम्ही आलेलो आहोत आणि आज रात्रीपर्यंत फार तर उद्यापर्यंत उमेदवार जाहीर केले जाते. बरं उमेश पाटीलजी, पण तो जागांचा म्हणजे जागा जाहीर हा एक पुढचा मुद्दा झाला. मात्र काय शिंदे 12, शिंदे म्हणजे शिवसेना 12, अजित पवार 4 जागा, 5 जागा, 6 जागा, 2 आकडी का 1 आकडी, ते त्याचा तो विषय संपला का आता? ते पहा, एक लक्षात घ्या की कुणाला किती जागा याच्यापेक्षा जास्त निवडून येणाऱ्या जागा किती याला जास्त महत्व आहे. आणि शिंदे एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील आणि किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, या सगळ्यांनी बसून आजच्या काळात तुम्हाला माहिती आहे की सगळे सर्वे केले जातात. स्थानिक पातळीवरच्या सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीजकडून माहिती घेतली जाते, पोलीस डिपार्टमेंटकडून माहिती घेतली जाते, त्याचबरोबर त्या तिथल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली जाते. पुन्हा उमेदवार कोण आहे त्याच्यावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतात आणि एकंदरीत सगळे त्या ठिकाणची सगळीच समीकरणं पाहून एकूण महायुतीच्या खासदारांची संख्या जास्तीत जास्त देशाच्या पातळीवर मोदी साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याच्या करता महाराष्ट्रातून महायुती म्हणून मोठं योगदान असावं याच्या करता तिन्ही पक्षाचे नेते प्रयत्नशील आणि आमच्या सोबत असलेले इतर आघाडीचे नेते जे आहेत ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळं जागा कुणाला किती मिळाल्या, राष्ट्रवादीला किती मिळाल्या, शिंदेना किती मिळाल्या, भाजपने किती लढवल्या, याच्याही पलीकडचा मुद्दा असा आहे की जागा उद्या निवडून किती आल्या याला जास्त महत्व असणार. एक उमेशजी, दुसऱ्यांकडे जाण्यापूर्वी मी आता एकदम मला आठवलं म्हणून एनसीपीची स्थापना 10 जून 1999 झाली. यावेळेचा लोकसभेचा निकाल 4 जूनला असणार आहे. जवळपास 25 वर्ष झालेली आहेत. तुमचा खासदारकीचा आकडा काय असणार आहे? 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्षामध्ये राष्ट्रवादीचा टार्गेट काय असणार आहे? पाहुण्यांपर्यंत आपला कदाचित आवाज पोहोचत नसेल, हरकत नाही. मी शेवटच्या काही मिनिटं उरलेले मी पुन्हा पुढारीचा मुख्य कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटेंकडे जाईन. भोईटेजी, शेवटचा एक कमेंट करत असताना ना काय नेमकं वातावरण आहे? जेवढा लँडस्लाईडचा दावा केला जात होता भाजपकडनं 400 पार, भाजप 370 आणि आता आलेली ही सध्याची स्थिती काय सांगा? जर आपण एकंदरीत सध्या जे पोल सुरू आहेत वेगळ्या एजन्सीचे त्याचा जर विचार केला तर काही पोल तर तसं दाखवतात आहे, परंतु प्रत्यक्षात जर विचार केला तर जसं आता शीट शेअरिंगची गणितं जमत जातील, ज्या पद्धतीनं ती समीकरणं जुळतील त्यावर बरंच काही अवलंबून असेल. जसं बंगालच्या बाबतीत काही पोलनी तर अगदी एक जागा सोडून बाकी सर्व तृणमूलच्या पारड्यात टाकलेल्या आहेत. तामिळनाडूच्या बाबतीत सुद्धा अनेकांचा तसाच अंदाज आहे की कसा बसा भाजपचा चंचुप्रवेश होऊ शकेल, नाही तर अवघड आहे. त्यामुळे जो दावा आहे 400 पारचा तो जरी होणार की नाही ते या क्षणी ठामपणे सांगितलं जात नसलं तरी एक सध्या तरी असं दिसतंय की भाजपाला अनुकूल वातावरण देशभरात दिसतंय. अपवाद जी राज्य भाजपा विरोधी पक्षांनी डॉमिनेट, जसं बंगाल आहे, ओडिशा आहे, तेलंगणा आहे, कर्नाटकात सध्या तरी तशी स्थिती आहे, तामिळनाडू आहे, केरळ आहे, त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासारखं राज्य जिथं टाईट फाईट असेल, महाआघाडी आणि महायुती, यात महायुती सध्या प्रबळ दिसत असली तरीही ब्रँड ठाकरे आणि ब्रँड पवार हे छोटे स्टेट ब्रँड म्हणजे मोदींच्या तुलनेत छोटे म्हणतोय मी, हे या मोदी नावाच्या मेगा ब्रँडच्या विरोधात इथे उभे टाकलेले असल्यामुळे इकडे अगदी लँडस्लाइड विक्ट्री होईल सध्या तरी तसं वाटत नाहीये. नक्कीच.